पुण्यातील बालेवाडी परिसर, एक प्रसिद्ध हॉटेल. सकाळी 11 वाजता एक महिला धावत-धावत पोलीस स्टेशनमध्ये येते. ती जोरजोरात रडत असते. "साहेब, माझ्या नवऱ्याचा खून झाला आहे. त्याचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आहे." पोलिसांना वाटतं की हा साधा आत्महत्येचा किंवा अपघाती मृत्यूचा प्रकार असेल. पण जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचतात तेव्हा त्यांच्यासमोर जे दृश्य दिसतं त्या दृश्याने पोलीस हादरून जातात. मृत्युदेहाजवळ 30 लाखाची कॅश देखील पडलेली असते. हा मृत्यू खरंच आत्महत्या आहे की एक मोठा कटाचा भाग? हा जर कटच असेल तर तो कोणी केला असेल? हे सगळं काही आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राजे जुर्म. तर मंडळी, मृत्यू झालेली व्यक्ती ज्याचं नाव आहे राहुल मोरे, वय वर्ष 45, एक प्रतिष्ठित व्यावसायिक ज्याचा मोठा टुरिझम आणि हॉटेलचा व्यवसाय होता. बिझनेस वाढवण्यासाठी त्याने बऱ्याच लोकांशी संपर्क वाढवला होता. अशाच एक बिझनेस मीटिंगमध्ये त्याची ओळख सोनाली देशमुख नावाच्या एक हुशार वकील महिलेशी होते. सोनाली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील होती. ती वकील म्हणून प्रभावी होती. आत्मविश्वासाने बोलणारी, हुशार आणि मोहक व्यक्तिमत्व असलेली. राहुल आणि सोनालीची मैत्री वाढत गेली. हळूहळू त्याच्या नात्याने वेगळंच वळण घेतलं. दोघेही विवाहित होते, पण तरीही एकमेकांबद्दल आकर्षित झाले. हळूहळू त्यांचे अनैतिक संबंध वाढत गेले. ते शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वारंवार भेटायला चालू करतात. वेळ मिळेल तेव्हा कुठल्या ना कुठल्या लॉजवरती ती त्याला बोलवून घ्यायची. राहुलला त्याचा व्यवसाय वाढवायचा होता. राहुलला त्याच्या नवीन हॉटेल आणि बार प्रोजेक्टसाठी मोठ्या भांडवलीची गरज होती. त्याने सोनालीकडे 30 लाख ची गरज बोलून दाखवली होती. सोनालीने ही त्याची गरज पूर्ण केली. त्याला 30 लाख रुपये उसने देऊन टाकले. सोनालीला सुरुवातीला हा व्यवसाय सामान्य वाटला, पण नंतर तिला जाणवलं की राहुल तिचा फायदा घेत आहे. ती त्याच्यावर अजून प्रेम करत होती, पण तिला समजलं की राहुल तिच्याशी लग्न करणार नाही. तो फक्त तिला भोगत आहे. तेव्हा राहुलला ती बोलते, "राहुल, आता मी ठरवले. तू तुझ्या बायकोला आणि मुलाला सोड. आपण लग्न करू." सोनालीने ठामपणे सांगितलं. राहुल गोंधळला. "हे शक्य नाही." "सोनाली, माझं कुटुंब आहे, जबाबदाऱ्या आहेत. पण आधी जसे होतो आपण तसेच आपण राहू." सोनालीने पुन्हा आग्रह धरला, पण राहुलने स्पष्ट नकार दिला. आणि तिथूनच संघर्षाला सुरुवात झाली. आणि चालू होते ब्लॅकमेलिंग, खेळ आणि शेवटचा कटाक्ष. राहुलवर दबाव वाढत होता. सोनाली वारंवार त्याच्या पैशाची मागणी करत होती. "तू जर पैसे परत करत दिले नाहीस तर मी तुझ्या बायकोला आणि कुटुंबाला सर्व काही सांगून टाकेन. मी तुला कोर्टात खेचेन, बलात्काराचा गुन्हा दाखल करेन. माझा नवरा न्यायाधीश आहे. तुला संपवायला मला जरा पण वेळ लागणार नाही." राहुल संतापत होता, पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्याने वेळ मागितली, पण सोनाली ऐकायला तयार नव्हती. 9 जानेवारी 2025 रोजी राहुल आणि सोनाली पुण्यातील एका हॉटेलमध्ये शेवटच्या भेटीसाठी आले. सोनालीने ठरवलं होतं की आजचा दिवस शेवटचाच करायचा. हॉटेलच्या बंद खोलीत दोघांमध्ये तीव्र भांडण सुरू झालं होतं. सोनालीने पुन्हा धमकी दिली, "तू जर माझे पैसे दिले नाहीस तर मी तुला तुरुंगात टाकेन." राहुल संतापला, "तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस. आता तुझा शेवट. तू काय होतोय ते इथंच बघ." त्याने हॉटेलच्या रूममध्ये ठेवलेली दोरी घेतली आणि पंख्याला गळफास लावण्याचा प्रयत्न केला. ती बोलते, "तू हे नाटक बंद कर. तुला काय वाटतं, मी तुझं रडगाणं ऐकून तुला क्षमा करेन?" सोनालीने थंडपणे उत्तर दिले. आणि पुढं राहुल खरोखरच गळफास लावून घेतो. पण महत्वाचा प्रश्न, खरंच हा आत्महत्या होता की हत्या? तर सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांना संशयित हालचाली दिसतात. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की राहुल आणि सोनाली रूममध्ये प्रवेश करतात. पण काही तासांनी फक्त सोनालीच बाहेर पडते. पोलीस सोनालीला ताब्यात घेतात. सुरुवातीला ती काहीच कबूल करत नाही. पण शेवटी दबावाखाली ती कबूल करते की तिने राहुलला मानसिकदृष्ट्या खच्ची केले आणि त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. पण मित्रांनो, हा खून होता की आत्महत्या? अजून पोलीस संशयातच होते. शवविच्छेदन अहवालानुसार राहुलच्या गळ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या.
याचा अर्थ त्याने स्वतः गळफास घेतली नव्हता, तर कोणीतरी त्याला जबरदस्ती फासावर लटकवलं होतं. याचा अर्थ ही आत्महत्या नव्हे, तर एक नियोजित हत्या होती. अंतिम सत्य उघडकीस येतं. पोलिसांनी सोनालीच्या कॉल रेकॉर्ड्स तपासल्या आणि एक धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या रात्री सोनालीने एक अज्ञात व्यक्तीला फोन केला होता आणि काही वेळाने तो माणूस हॉटेलमध्ये पोहोचला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता समोर आले की सोनालीने एका गुन्हेगाराला राहुलला मारण्यासाठी सुपारी दिली होती. पण खून आत्महत्येसारखा दिसावा म्हणून दोरीचा वापर करण्यात आला. सोनाली आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली. तिच्यावर खून आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण खरं सांगायचं तर मित्रांनो, राहुलच्या हत्येचं रहस्य अजून पूर्ण उलगडलेलं नाही. मित्रांनो, अशाच सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी राजेश जुर्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या. धन्यवाद.